वेलकम बॅक टू लक्ष्मी महेश फार्मास्युटिकल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या लकी हॉटेलची थालीपीठ कशी करायची तर आज पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि पूर्ण प्रिपरेशन्स मी करून घेतले तर मी जरा तुम्ही दाखवा आपल्या गाईडना. तर आपण घेणार आहोत अद्रकची म्हणजे जी लसूण आहे त्याची पेस्ट, अद्रक घेणार नाही आहे आपण. हळद, चवीपुरतं मीठ, चटणी आणि हा आपला लकी हॉटेलचा गरम मसाला, कोथिंबीर, लागेल तेवढं थालीपीठ भाजायला तेल. आणि हे मी अगोदरच तयार करून ठेवलं. ह्यात आपलं जे भजीचं पीठ आहे ते, हरभरा डाळीचं पीठ आणि चपातीचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ आणि थोडीशी मी कोथिंबीर आणि कांदा, कोथिंबीर घालून आणि थोडीशी मिरची घालून मॅरिनेट करून ठेवलं. ही आहे आपली लकी हॉटेलची टीम. आणि आता मी हे पूर्ण तेवढं लागेल तेवढं प्रमाणात घालून मिक्स करणार आहे. तर चला या बघूया. आपण हा सगळा लसूण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. काय म्हणालाच नाही मी म्हणाला पण म्हणा काय मीठ घातलंय तरी पण चवीपुरतं आणि थोडंसं. आणि हे 2 चिमटभर गरम मसाला, जेवढं लागेल तेवढं तुम्ही मला जेवढं बनवताय तेवढं. आणि ही कोथिंबीर आणि हळद जराशी चिमटभर आणि थोडंसं तळायला कुठलं 2 थेंब थोडंसं घेऊन आपण सुद्धा बिस्लेरी बॉटलमध्ये आपण मळणार आहोत. नमक थोडा हे साईडला करा. बस बस. आणि हे आपण असं वय बदलून जाणार. बस बस. तर हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला कसं थालीपीठ थापायला येईल तसं मिक्स करणार आहोत. काय बरोबर आहे तुमचं म्हणायचं मला म्हणणार का सर्दी झाल्या काय चालतंय. लकी हॉटेलमध्ये सगळं माप आहे कारण की आपले मालक जे आहेत ते मनाला खूप हळवे आहेत. चूक माफ काय मामा. आणि कधी घालणार थांबा गट्टू देते. नाच करा, बूच बंद करा पाण्यात. जरासा तेलाचा हात घेऊया आपण आणि हे मिक्स करणार. आणि तुम्ही जेव्हा घरात बनवत असता त्या त्या प्रमाणाचं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही त्याबरोबर आहे ना म्हणणार काय पीठ हे धरा मामा जरा भांडायला लागते. हा आणि असं एवढ्या पद्धतीने घट्ट व्हायला पाहिजे पीठ. तर चला. तर मग असे मी म्हटल्या पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित करून घेतले. तर चला आपण याची थालीपीठ थापूया. तुम्हाला जेवढ्या साईजचा पाहिजे थोड्यासा पाण्याचा हात घेऊन मला हे मिक्स करून एक गोळा तयार होईल. काय बरोबर आहे ना. असं करतात ना तुम्हाला काय माहिती असं दे चालायचं. असं हातातच तुम्ही थोडंसं थापून घेतला तर बरं असते. आणि हे मी एकदम नॉर्मल कॉटन घेतले कारण की जेणेकरून आपण तव्यावर घालणार कधी हे होणार. तर आपण हे थापून घेऊ. असं थापून घ्यायचं आपल्याला आणि हलक्या हाताने थापायचं. तुम्ही किती व्यवस्थित मोठं थापाल तेवढं थालीपीठ चांगलं होतं. आणि हे असं आपल्याला गोल व्यवस्थित थापून घ्यायचं. आणि ही झाली आपली थालीपीठ तयार. आणि ह्यात आपल्याला 2 राऊंड करायचे जेणेकरून व्यवस्थित शिजून निघेल. तर हे आपण थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. जरासं तव्यावर तेल टाकतो. टाकायचं काय आपली समतीला टीन घेतल्या त्यांच्या होकाराशिवाय आपण पुढे जात नाही. आणि जरासं तेल शिपडलंय. तवा एकदम चटचटीत गरम झालाय. आणि हे आपण आता थालीपीठ टाकणार आहोत. हे असं थापायचं आहे. नंतर मग हे अलगद तुम्हाला कापड काढायचं आहे. हे झालं. आणि आपल्याला कडेनं आता तेल सोडायचं. जरासं तेल घ्यायचं ह्याच्यावर. आणि आपण जिथं जिथं खाच्या केल्या होत्या तिथे तिथे आपल्याला तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित शिजून निघेल.
काय बरोबर आहे ना? मी काय म्हणते त्याला हो म्हणायचं नाही तर सांगायचं. आणि असं थोडस गॅस जास्त करा म्हणून मध्यम एकदम. हे असे खरपूस भाजून मला पाहिजे. मी आता पलटणे आणि असं लालसर खरपूस मला पाहिजे. नंतर मगाशी बघितल्या पद्धतीनं आपण थालीपीठ तयार झालंय तर टेस्ट करून बघू. आणि हे आपलं थालीपीठ आणि सगळ्यांना टेस्ट करायला देणार. आणि ही आपली लकी हॉटेलची चटणी. काय गिरायक असं देत असते. चल करा कसं वाटलं? लकी हॉटेलची खोबऱ्याची चटणी आहे. काय तर तुम्ही घेऊ शकता नाही तर नाही. तर तुम्ही सांगा खाऊन कसं. मस्त झालं. चांगलं आहे. आणि आता आपण मामांना देणार. आपण मामांचं नाव तुकाराम आहे. मामा सांगा कसं झालं. छान एक नंबर. तर आणि नंतर सांगा रिॲक्शन कसं आहे. मी पण खाऊन बघतो. चांगलं झालंय. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात करणार जे काही तुम्हाला जिथे तिखट आवडत असेल तर तिखट तसं ते प्रमाण तुमच्यावर ठरतंय. आणि तुम्ही पण असंच घरात करून खावा. हेल्दी करून खावा. बाहेर जास्त खाऊ नका. आणि चांगलं झालं व्हिडिओज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय म्हणून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.